मल्हार सदा शिव 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 मल्हार सदा शिव एकीकडे बानू महादेवाच्या पूजेत लीन होती, तर दुसरीकडे जेजुरी गडावर देव मल्हारी आणि म्हाळसाचा संसार सुखानं सुरू होता. नारायण नारायण. मुनिवर, आपण येण्याचं निश्चित काही प्रयोजन असेल. प्रयोजन काय? आपल्या दर्शनाची आस होती फक्त. नारायण नारायण. आपण सर्व ज्ञानी आहात, सर्व शक्तिमान आहात. तुमच्या लीला आम्हा पामरांना कधी उंगाव्यात भोलेनाथ? म्हणजे इकडे म्हाळसा देवी सोबत तुम्ही आहात म्हणून त्या निश्चिंत आहे, आणि तिकडे तुमची एक भक्त तुमच्या विरहात झुरतीये बघा. नारायण नारायण. देवी पार्वतीनं तिला वचन दिलं होतं, कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारात ही आमची अर्धांगिनी असेल. एक वचन पूर्णत्वात जावे हाच लोकीचा मानस आहे. नारायण नारायण. बानूची मिसी आज हे काय सारीपाट आणि अचानक नाही देवी, सार काही विधिलिखित असते. म्हणजे स्वामी आपण हा सारीपाटाचा डाव खेळायचा आणि जो हरेल त्यानं एक तपाचा अज्ञातवास स्वीकारायचा. काय? होय. शिवाय ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. काय ग बानू, काय जेव्हा बघल तेव्हा काय ग त्या महादेवाला पूजत असतेस? तू बघितलं हाय होय त्याला? मी त्याला बघितलं नसेल, पण जीव मला बघतोय. आणि मग काय बाबा? खंडू. खंड? आता ते लय लांब आहे इकडं. हा, मग इतकं दूर कसं काय आलास? मला मूळ बाळ कोण नाही. मला काम पाहिजे. काम पाहिजे? आता गो बया, तुला जी पण असं काम नाही रे बाबा माझ्याकडं. बरं काम माझ्या बाळाला विचारावं लागल, मग बघू. चल.
अहो काय हा भाडू कोसळलं काय बरं आहे काय झालं जनावरांना नाही मॅच मारलं या तुझ्या शेळ्या वाकड्यांना अरे बाबा अरे खंड्या काय बोलतोस अरे देवाची आण बाबा मॅच मारलंय तुला कसं सांगू समजांनी ऐका मी एक कान देऊन ऐका तुमच्या मोर सबूत दिलाय पोरीनं कान आहे का आम्हाला जे ऐकू येते अरे ते सगळं सोड तू आधी मेन होता जिद्द कर चला महादेवा ते चेटू खाय का भूतात की त्यो बाबा खाय तरी कोण पागळी अगं चमत्कार झाला ना सारी मेंढरा जिता गेली खंडू चेटूक बी नाही आणि भुताटकी बी नाही या त्रिलोकावर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं कारण आहे अरे खरंच की नाही, चेटूक बी नाही आणि भुताटकी बी नाही. अरे हे भगवान